गंगापूर शहराचा आठवडी बाजार आहे आज शनिवारचा दिवस आहे। आपण बघू शकता हे व्यापारी आलेले आहे आणि आठवडा बाजार हे मोठ्या प्रमाणाने गंगापूर तालुक्यामध्ये हे मोठा बाजार आहे। गंगापूर शहराचा हे आठवडी बाजार म्हणजे पूर्ण ग्रामीण भागामध्ये शेतकरी व व्यापारी इथं येऊन माल विकून जात आहे, परंतु पाऊस न झाल्यामुळं भाव 10 पटीने वाढ झालेली आहे। आपण काही व्यापारी आहे हे जे टमाटे आहे आपण बघू शकता, हे टमाटे 2 रुपये किंवा 3 रुपये किलोनी विकणारे आज टमाटे केवळ 40 रुपये किलो विकत आहे। आपण व्यापारी आहे, काय म्हणणं आहे तुमचं? महाग असल्यामुळे विकू राहिले होते। हे टमाट्याचे काय भावाने विकू राहिले तुम्ही? 30 रुपये किलो, 40 रुपये किलो, नाही तर यापूर्वी काय 5 रुपये किलो, 10 रुपये। काही व्यापारी आहे आणि काही खरीददार आहे, काय म्हणणं तुमचं हे टमाट्याबद्दल? तिथे पाणी पाऊस कमी असल्यामुळे रेट जास्त आहे टमाट्याचा। आता हे टमाटे जे आहे 2 ते 3 रुपये किंवा 5 रुपये किलोने विकत होते, आज 40 रुपये किलो विकू राहिले। काय करणार आता शेतकऱ्याला खरं मालच नसल्यामुळं, पाणी पाऊस नसल्यामुळे हे तर भाव वाढणार आहे। नक्कीच अजून काही खरीददार आहे आलेले आहे, काय म्हणणं आहे तुमचं? हे टमाट्याचे जे आणि भाजीपत्ताच्या दाममध्ये वाढ झालेली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? जीवन बोलू सगळं बरं आहे, बरं आहे, शेतकऱ्यासाठी बरं आहे। शेतकऱ्यासाठी बरं आहे। शेतकऱ्यांना काय भाव भेटू राहिला? शेतकऱ्याला काय भाव उतराल म्हणजे खताचे भाव वाढले, हे वाढले, त्या हिशोबाने बरं आहे। व्यापारी काय भाव घेत आहे आणि तुम्हाला काय- व्यापारला 10-5 रुपये धंदा आहे व्यापाऱ्याचा, हां, आहे की नाही? नक्कीच शेतकऱ्याचे चांगले दिवस आले आहे असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, काय व्यापाऱ्याचं म्हणणं आहे का पाऊस न झाल्यामुळं अशी अवस्था झालेली आहे। 10 पटीने भाव वाढलेले आहे। अलीम चौक, न्यूज इस्टेट, गंगापूर।